नमस्कार, फूडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आपण गोड शंकरपाळी करतो किंवा चहाबरोबर खाताना आपण बिस्किटं खातो, टोस्ट खातो, पण नमकीन जर खाल्लं तर चहाची मजा आणखीन दुप्पट होते। असं म्हणून मी आज तुमच्याबरोबर शेअर करणारे नमकीन शंकरपाळी, कमी साहित्यात झटपट अफलातून चव असणारी अशी ही शंकरपाळी मी करणार आहे। तर मी आता व्हिडिओ करताना, रेसिपी करताना टिप आणि ट्रिक्स सहित तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। याप्रमाणे जर तुम्ही पण केले तर तुमची पण शंकरपाळी अशीच छान टेस्टी, नमकीन आणि कुरकुरीत खमंग अशी होतील। तर आपण आता सुरुवात करू। 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून रवा, बारीक रवा, 1 टेबलस्पून बेसन पीठ, आपण थोडं मिक्स करून घेऊ। यात आता आपण तिखट घालू, तिखट, हळद, जिरेपूड, 1 टीस्पून जिरेपूड घातली। हे असे भाजलेले जिरे क्रश करून घेतले, म्हणजे छान मिक्स होतात आणि छान टेस्ट येते। आता हिंग घालू आणि तेल घालू। आता आपण हे मीठ घालू आणि आपण आता हे छान मिक्स करून घेऊ। यात घातलेलं तेल सगळ्या पिठाला लावून घेऊ। आता पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेऊ। थोडं घट्ट भिजवायचं। आपलं पीठ छान मळून झालंय। आपण आता झाकून ठेवू, रेस्ट करायला ठेवू। आपण ह्या पिठाचे 3 पार्ट करू। डस्टिंगसाठी पीठ घेऊ, हे लाटून घेऊ। पोळी लाटायची याची। आता ह्याला आपण टोचे मारून घेऊ फॉर्कने। जेवढी शक्य आहे तेवढी तुम्ही पातळ लाटा। आता आपण टोचे मारून झाले। आता आपण इथे शंकरपाळ्याचा आकार देऊ ह्याला। तुम्हाला किती लहान मोठा करायचा आहे तेवढं तुम्ही करू शकता। आता हे आपले लाटून झाले। आपण तळायला घेऊ। एकदम लो फ्लेमवर तळा आणि जे फुगतायत असं वाटतंय ते असे प्रेस करा मध्ये मध्ये। आपल्याला फुगायला नको आहेत, क्रिस्पी व्हायला हवेत। आपली खारी नमकीन शंकरपाळी रेडी आहेत खायला।